2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता दिसतेय। कारण एबीपी आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये 19 ते 21 जागा तर महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। शिवसेनेमध्ये बंड करून एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवारांनी मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा दिलाय। मात्र असं असलं तरी महाराष्ट्रात महायुतीसाठी चित्र फारसं आशादायक दिसत नाहीये। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 37% तर महाविकास आघाडीला 41% मतं मिळण्याचा अंदाज दिसतोय। लोकसभा निवडणुकीला फक्त काहीच अवधी शिल्लक राहिलेला असताना हा सगळ्यात मोठा ओपिनियन पोल आणि या ओपिनियन पोल मधना समोर आलेले अंदाज हे महायुतीसाठी धक्कादायक। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मतांची टक्केवारी नेमकी काय असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लोकसभा 2024चा जर आपण अंदाज पाहिला तर सी वोटर एबीपीने केलेल्या सर्वेनुसार महायुतीला 19 ते 21 जागा मिळू शकतात, महाविकास आघाडीला जास्त म्हणजे 26 ते 28 जागा मिळू शकतात, तर इतर पक्षांना अपक्ष असतील किंवा इतर पक्ष असतील साधारण 2 जागा मिळू शकतात। महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभेच्या जागा आहेत। आत्ताचे जे पहिल्या ओपिनियन पोलनुसार आकडे समोर आले आहेत त्यानुसार महाविकास आघाडीला मोठं यश मिळू शकतं या निवडणुकीमध्ये असं आकडे सांगतात। त्यानंतर आपण बघूयात की मतांची टक्केवारी नेमकी कशी राहू शकते, मतं कोणत्या आघाडीला कोणत्या युतीला कशी मिळू शकतात। महायुतीचा विचार केला तर महायुतीला साधारण 37% इतकी मतं मिळू शकतात, म्हणजे 2019च्या तुलनेमध्ये मतांचा आकडा खाली येताना दिसतोय। महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीला जवळपास 41% इतकी मतं मिळू शकतात आणि इतर पक्ष किंवा अपक्ष असतील ते साधारण 22% या इतक्या मतांवर आपला दावा सांगू शकतात। त्यामुळे इतर पक्षांकडे किंवा अपक्षांकडे जाणारी मतं ही खूप मोठी दिसतात सध्या लोकसभेचा विचार करता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।